समर्थन करत नाही, पण त्याने त्याच्या धर्मासाठी पाकिस्तानामध्ये येऊन आपल्या हिंदुस्थानची मान खाली करण्यासाठी नाचक्की करण्यासाठी गोळीबार 10 जणांनी केलता बांधवानो. आपण विसरून गेलो. मला सांगायचंय, कुणावर हल्ला करायला कधीही जाऊ नका, कुणावर अन्याय करायला कधीही जाऊ नका बांधवानो. पण आपल्यावर जर हल्ला करून जर जात असतील, आपल्यावर जर हल्ला करत असतील, तर आपण गप्प बसण्यासाठी विश्व हिंदू परिषद, आपण आपल्या घराचं रक्षण करायचं का नाही? आपण आपल्या माता भगिनींचं रक्षण करायचं का नाही? मग कर्नाटक मध्ये 4.5 तरुण मुली, 4.5 लाख तरुण मुली बेपत्ता आहेत बांधवानो. एका लातूर जिल्ह्यामध्ये आज रोजी 4,500 तरुण मुली बेपत्ता आहेत बांधवानो. मुंबईमध्ये एका वेळेला एका ठिकाणी 10,000 मुली बेपत्ता होऊ शकते. तरी आपण गप्प आहे बांधवानो. आपल्या घराचं रक्षण करायचं का नाही? आपल्या माता भगिनींच्यावर अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार करून तिच्या देहाचं तुकडं 10, 20, 50 तुकडं केलं तरी आपण गप्प बसायचं का बांधवानो? मी पहिल्यांदा सांगितलं, कोणावर सुद्धा हल्ला करायचा नाही, आक्रमण करायचं नाही. पण आपल्यावर जर आक्रमण केलं तर महारुद्र हनुमंतराय लंकेत एक सत्य होता. लंका कुणी जाईल? लंका कुणी जाईल? परत मोठ्यानं लंका कुणी जाईल? काय जाताना कपडे घेऊन येता? हनुमंतराय काय घेऊन येता? पेट्रोल, डिझेल, राखेल, कपडे काही घेऊन गेला नव्हता. रावणाने विचार, तुझं मरण कशात आहे? अरे मला मरण नाही, चंद्रसूर्यापर्यंत मी या हिंदुस्थानी भूमीचं, माझ्या भक्तांचं रक्षण करणार. मारुतीनं रावणाला सांगितलं, पण पटलं नाही आणि वेळ कमी असल्यामुळे सांगितलं, अरे मला माझी शिफ्टी पिटी मी मरणार. शिफ्टीला कपडे कुणी आणले? रावणाच्या सगळ्या प्रजेनं. मारुतीच्या शिफ्टीला कपडे बांधण्यासाठी, गुंडवण्यासाठी कुणी आणले? रावणाच्या लोक, लंकेच्या लोकांनी, रावणाच्या प्रजेनं, रावणाच्या सैनिकांनी सगळं दुकानं लुटून आणली आणि मारुतीच्या अंगावरती, त्या शेपटीवरती तेल, तूप सगळं ओतलं. कोणी? रावणानं ओतलं. रावणाच्या लोकांनी, लंकेच्या लोकांनी ओतलं. शिफ्टी कोणी पेटवली? मारुतीने काळी घेऊन घेतला. काय गारगुटी घेऊन घेतला? अरे मारुतीनं शिफ्टी पेटवली नाही, मारुती मरा म्हणून शिफ्टी रावणानं पेटवली आणि त्याने फुकरायला लावलं. तिथे दाढीपेक्षा जळल्या आणि इतकी मोठी पेटली, इतकी मोठी पेटली, अख्ख्या रावणाची रंकेची राख रांगोळी केली. मारुती काय हजार नव्हते. या भूमीतला एक माणूस जर जागा झाला ना, अमेरिकेला एकदा स्वामी विवेकानंद जागतिक धर्म परिषदेला गेले, जगातील सगळे धर्म परिषद घेतली आणि त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी प्रबोधन केलं. आपले ग्रंथ खाली ठेवले होते. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, आमच्या हिंदू धर्माचे ग्रंथ फक्त काढले तर तुमचे सगळे धर्माचे ग्रंथ, सगळ्या धर्माचे ग्रंथ ढासळल्याशिवाय राहणार नाही. ते जात असताना जागातून सगळेजण घेते आणि नेहमी हिंदू साधूला पुत्र सुद्धा भक्त, दारुड सुद्धा बोलत. हिंदू साधूला कुणी पण बोलावं, कुणी पण बोलावं. आता सुद्धा काही चांगली म्हणत नाही, तुम्हाला माहित आहे. बुवा असलं सांगायला आला का? पण आहे ती खरं सांगतोय, आहे ती खरं सांगतोय, चांगलं सांगतोय आणि सर्वांच्या कल्याणासाठी सांगतोय, सर्वांच्या चांगल्यासाठी सांगतोय. मला सांगा, 11 मिनिटात बॉम्बस्फोट घडले. या 11 वर्षात बॉम्बस्फोट झाला का? या 11 वर्षात बॉम्बस्फोट करणारे कुठे गेले? अजमेर कसाब कुठे गेले? मला सांगायचं तात्पर्य, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, सर्वांना सांगितलं, तुम्ही चांगलं राहिला तर सर्वांचं चांगलं होणार आहे. नाहीतर बांगला देशामध्ये नवे युक्रेन पण रशियाचं युद्ध चाललं होतं. 6 तास थांबवलं
आणि माझे नागरिक बाहेर येण्यासाठी आव्हान केलं. रशिया अमेरिकेचं सुद्धा ऐकत नव्हता, जगातला नाटक गुन्ह्याचं ऐकत नव्हता. पण भारतानं सांगितल्यावर रशियानं ऐकल्यानंतर सगळे नागरिक बाहेर यायला लागले. त्याचबरोबर पाकिस्तानचे नागरिक सुद्धा बाहेर यायला लागले. तिथली सज्जन युवती, पाकिस्तानची खूप सुशिक्षित झालेली शिकलेली एक तरुणी होती आणि तिला वाटलं की आता आपलं रक्षण युक्रेनमध्ये, रशियामध्ये फक्त एकच भाजी करू शकतो. तो भारताचा ध्वज हातामध्ये घेतला. पाकिस्तानच्या तरुणीनं सुशिक्षित एज्युकेटेड झालेल्या मोर दॅन चांगल्या क्वालिटीचं शिक्षण गेलेल्या तरुणीनं भारताचा झेंडा हातामध्ये घेतला, भारत देशाचा ध्वज हातामध्ये घेतला आणि घोषणा दिली, भारत माता की. कोण कुटुंबामध्ये म्हणतं भारताचा ध्वज युक्रेनमध्ये, भारताचा ध्वज रशियामध्ये, पाकिस्तानच्या तरुणांना हातात घेतला आणि जयघोष केला, भारत माता की. पाकिस्तानच्या तरुणीला कळलं की आता आमचं रक्षण कोण करू शकतं. इस्रायलमध्ये युद्ध चालू आहे, अजून सुद्धा तिथलं नागरिक बाहेर येताना पाकिस्तानचं सैनिक, पाकिस्तानचं पण शिकायला घेतलं. भारताच्या बरोबर ते पण बाहेर आलं आणि त्याचबरोबर राष्ट्रपती हातात घेतला आणि पाकिस्तानचं तरुण काय म्हणते, भारत माता की. अरे इस्रायलमध्ये भारताचा डंका वाजतो, युक्रेनमध्ये भारताचा डंका वाजतो. जगात शांतीचं प्रतीक देणार, जगात शांतीचे शिकवण देणारी ही भारत तुम्ही बांधवानो. इतके संस्कार चांगले, इतके चांगले संस्कार आहेत की तुम्हाला जाता सांगतो, विश्व हिंदू परिषदेनं अमेरिकेमध्ये धर्माची चळवळ, धर्माच्या संस्काराची चळवळ अंजनी मातेनं महाराष्ट्र हनुमंतरायाला शिकवले होते. अंजनी मातेनं महाराष्ट्र हनुमंतरायाला शिकवले.